विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. नमस्कार, माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत. SRTM युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत. या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत. ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेतील लुई पाश्चर या शास्त्रज्ञाविषयी हे प्रकरण आता आपण ऐकूया. सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या. लुई पाश्चर मोठा कल्पक, जीवाणुशास्त्राचा जनक. प्रयोग केले अनेक, जीवाणू परिणाम शोधाया. क्षयरोगाचे प्राबल्य फार, रेबीजने केला कहर. रुग्ण दगावती सत्वर, उपाय त्यासी मिळेना. पाश्चरने कल्पना केली, नवीन युक्ती शोधिली. जीवाणूंची योजना केली, प्रतिकार वाढवावया. लोक करीती कुचेष्टा निंदा, म्हणती वेडेपणाचा धंदा. विषाने विष उतरे ना कदा, विपरीत विचार करी हा. परिप्रयोग यशस्वी झाला, नवा मार्ग दाविला. लसीकरणाचा पाया घातला, प्राणीमात्रांशी उपकारक. जीवाणू हवे माझी संचारती, निरोगी असता बाधित करती. औषध शल्य चिकित्सा नीती, बदलावी म्हणे हा. ऐसा संशोधक लाभणे दुर्लभ, जो करी जीवन सुलभ. प्राणीमात्रांचे जीवन नभ, विस्तारले याचेनी. काही कारणे होता जखम, जीवाणू प्रवेश होई सुगम. उपचार होती दुर्दम, प्राणांची मग गाठ पडे. जखम निर्जंतुक केली, नाही पुढेची घळली. सहज उपचारे बरी झाली, प्राण संकट वाचले. लुई पाश्चर हे मोठे कल्पक शास्त्रज्ञ होते. आज प्रचलित असलेल्या जीवाणुशास्त्राचा जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांच्या काळात क्षयरोग, रेबीज अशा अनेक रोगांचे प्राबल्य होते. हे रोग जीवाणूंपासून होतात हे माहीत असले तरी त्यावर योग्य असे उपाय नव्हते. त्यामुळे अशा रोगाने बाधित रुग्ण मोठ्या संख्येने दगावत असत. जीवाणूंमुळे प्राणी आणि मनुष्य यांच्यामध्येही रोगाचा प्रादुर्भाव होत असावा ही कल्पना त्यातूनच त्यांना सुचली. त्यांनी जीवाणूंविषयक केलेल्या प्रयोगांमुळे जीवाणूंमुळे रोग होतात हा सिद्धांत प्रस्थापित झाला. लुई पाश्चर यांनी कल्पना केली की जीवाणूचा वापर करून जर प्रतिकारशक्ती वाढवता आली तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण निश्चितच कमी होईल. जेन्नर यांनी केलेल्या प्रयोगापासून त्यांनी स्फूर्ती घेऊन जीवाणूंचा वापर लसीकरणासाठी केला. त्यांनी मोठ्या धाडसाने प्रयोग करून लसीकरणाचे शास्त्र विकसित केले. त्यासाठी कृत्रिमरित्या वाढवलेल्या जीवाणूंचा उपयोग केला. त्यांच्या या पद्धतीमुळे लसीकरणासाठी रोगांनी प्रभावित झालेले प्राणी शोधण्याची गरज राहिली नाही. त्यामुळे
लसीकरणाच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाला. पिसाळलेले कुत्रे चावल्याने होणाऱ्या रेबीज या रोगावरील लस त्यांनी शोधली. लसीकरणासाठी कुत्र्याची लाळ मिळवणे धोकादायक असूनही त्यांनी तो धोका पत्करला. किंबहुना पिसाळलेले कुत्रे पकडण्यासाठी त्यांना खूपच परिश्रम करावे लागले. त्यांच्या या जगावेगळ्या वागण्यामुळे लोक त्यांची टिंगलही करत. लसीकरण प्रयोगाची सुरुवात त्यांनी 9 वर्षांच्या एका मुलापासून केली. या मुलाला पिसाळलेले कुत्रे अनेक ठिकाणी चावले होते. त्यांच्याकडे लसीकरणाचा परवाना नसतानाही त्यांनी त्या मुलावर उपचार करण्याचा धोका पत्करला. त्यांच्या या धाडसी प्रयोगामुळे त्या मुलाचे प्राण वाचले. लसीकरण हा एक प्रकारे काट्याने काटा काढण्याचाच प्रकार होता. मात्र त्यामुळे त्यांना लोकनिंदेला सामोरे जावे लागले. मात्र आज लसीकरणाची ही प्रक्रिया सर्वसामान्य झाली आहे. त्यांच्या या धाडसी प्रयोगाबद्दल पुढे त्यांचा गौरव करण्यात आला. जीवाणूंचा संचार हवेतही असतो. त्यामुळे ते जखमांमधून शरीरात प्रवेश करतात. जखमांची योग्य काळजी घेतल्यास त्या चिघळणार नाहीत आणि त्यामुळे शल्यचिकित्सेची आवश्यकता राहणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांच्या या उपायाचे परिणाम चांगल्या प्रकारे दिसून आल्यामुळे त्यांचा स्वीकार केला गेला. लुई पाश्चर यांनी सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात दिलेले हे योगदान हे फर्डिनांड कोहन आणि रॉबर्ट कॉक या 2 शास्त्रज्ञांच्या तोलाचे होते. त्यांनी मद्यार्क निर्मिती, त्याचप्रमाणे दुधाची साठवण याविषयी अनेक प्रयोग केले. आपल्या प्रयोगांमधून सूक्ष्मजीवांची होणारी वाढ ही आंबवण्याची प्रक्रिया तसेच दूध नासण्यासही कारणीभूत आहे हे त्यांनी दाखवून दिले. हे टाळण्यासाठी दूध तापवण्याचा उपाय त्यांनी सुचवला. दूध निर्जंतुकीकरणाची त्यांनी जी पद्धत विकसित केली त्याला पाश्चरायझेशन असे संबोधतात. पाश्चर हे स्वतः रसायनशास्त्रज्ञ असले तरी त्यांनी भौतिकशास्त्र विषयातही मोलाचे योगदान दिले आहे. स्फटिकासंबंधी त्यांनी केलेले संशोधन हे मूलभूत स्वरूपाचे होते. रसायन, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्रामध्ये एकाच वेळी गती असणारा हा एक वेगळा शास्त्रज्ञ होता. श्रोतेहो, ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलेत वैज्ञानिक पाश्चर यांच्याविषयी. ओवी गायन, सादरीकरण आणि कल्पनाविस्तार केला होता डॉक्टर दीप्ती सिधये यांनी. धन्यवाद.